मारेकरांनी इथं स्थानापन्न व्हायचं. पहिल्याचा षटक विरुद्ध निलेश आणि मकरंद आणि प्रदीप. स्ट्राईक येतो मकरंद. चार षटकांचा सामना, क्वार्टर फायनलचा पहिला सामना. दुसऱ्या सत्रामधला हा दुसरा सामना क्वार्टर फायनलचा चालू होताना स्वर्ग या अमरनाथ पाटील क्रीडा संकुलावरती एक जबरदस्त मॅच पाहायला पण याच्या पहिली जी मॅच झाली खरोखरच कपिलने ती मॅच काढली होती. त्यांनी खरोखर 1980चा वर्ल्ड कप झिम्बाब्वे बरोबर आपली अडखळीत पार झाली होती आणि कपिल देवने ती भारी खेळली होती 175 धावाची. आणि त्याच प्रकारे प्रतिभाने कपिल यांनी जबरदस्त खेळ केली आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आणि त्याच प्रकारे आता तसंच गेम खेळायला गेला. मकरंद आणि प्रदीप स्ट्राईक दिलेली एक जबरदस्त समोर टीम आहे. जबरदस्त संघ समोर असताना श्रेयांश आणि घातला भाऊ समोर. निलेश पहिला चेंडू मकरंद साठी. निलेश आणि मकरंद पहिला चेंडू. चार षटकांचा सामना. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस नाही बदल करत नाहीये कारण ऑफ साईडला जे पहिले फिल्डर आहेत 5 फिल्डर आहेत ऑफ साईडला. निलेश सुद्धा पहिल्या चेंडूवरती मारा करत आणि पहिल्या चेंडूवरती झेलमध्ये पाहायचं आणि खरं सुंदर खेळ घेतलेला पहिल्या चेंडूवरती मैदानच्या रचने घेतलेला पहिल्या चेंडूवरती गरीब बाद होतोय. घातला बॉलचा मकरंद सारखा पहिला फिल्डर बाद होतो आणि पहिलाच धक्का देत होतो घातला बॉल या संघाला. बॅट्समॅनचं नाव अजय किणी यांचं इथं आगमन झालेलं आहे. गोविंद स्पोर्टच्या वतीने हार्दिक स्वागत त्यांचं. भारत बॅट्समॅनचं नाव अजून काही समजलं नाहीये. नाही खरं करत पटकला चेंडू जातो किपरच्या ग्लोव्ज मध्ये. बॅट्समॅनचं तुषार निलेश जबरदस्त गोलंदाजी. हो कुठं चेंडू होता पण गडी बाजू जायचा निश्चित आणि गडी बाजूतून नाही. 75 इशारा आलेला जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं होतं पण 95 वरती काही आउट. क्लिअर आउट आहे. एक जबरदस्त गोलंदाजी करतो निलेश. खरोखर अजूनपर्यंत घातला संघाला कारण हा संघ श्रेयांश इलेव्हन म्हटले की आज चेंबूर एरियामध्ये दहशत संघ श्रेयांश इलेव्हन एक जबरदस्त गोलंदाजी आहे. तेव्हा तत्परतेने उतरला संघ घातला बॉल संघ. हा लेट नाही आपण आम्ही डिसिजन देत नाही. आम्ही पण डिसिजन देत नाही. आमचं पैसे घ्यायला पण निघायचं काम करायचं. तिसऱ्या अंकांची मदत घेतात. एक मिनिट विशाल पाटील. They not out. दिसत नाही पाहिजे ना.
तो अंपायर नाटोर आहे, लक्ष असू द्या. एक खरोखरच तिसऱ्या अंपायरची मदत घेतली गेली आणि एक नाटोवर दिलं गेलं आणि एक धाव भेटतो. तर सर विशाल पाटील सर एक धाव ना, एक धाव. धन्यवाद सलमान सर. क्या भाई एक खरोखरच स्पोर्ट्समॅनशिप बघायला भेटते दोन्ही संघाकडून, विशेष करून श्रेया चिल्लर संघाकडून. निलेश फुल चेंडू आणि हा आपल्या फॉलो थ्रू मध्ये जे लोक पाहायचे आणि ते खाली आणि गडी बाद तो शॉट जबरदस्त गोलंदाजी करतोय तो म्हणजे निलेश. घातला बॉईजला काही अजून हात खोलाचा चान देत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी या संघाकडे, श्रेयांशील या संघाकडे. दोन गडी बाद झालेला आता मात्र धाव संघावधीने एक. पहिलं पॉवर शतक चालू असताना एकच पॉवर शतक असणार आहे. 4 चेंडू झालेले आहेत. कोणता चार चेंडू झालेत आणि 4 चेंडूमध्ये होते एकच आणि 2 गडी बाद झाले. नवीन फलंदाज सागर, नवीन फलंदाज सागर. प्रदीप मागच्या मेंदोबाचा किताब भेटलाय. प्रदीप आपल्या संघाने काय करतो पाहिजे जबरदस्त गोलंदाजी करतो. खरोखरच प्रचंड वेगाने टाकला चेंडू बॅट्समॅनला काही समज जाऊ दे कीपरच्या ग्लोव्ज मध्ये निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू बाकी असताना एक जबरदस्त गोलंदाजी करतो. म्हणजे 2 गडी बाद केल्या षटकामध्ये आतापर्यंत सागर आणि प्रदीप. स्लो चेंडू होता आणि चौका निश्चित झाला आणि हा चौका पॉवर मध्ये पहिला मारला चौका. धावसंख्या 4 धावसंख्या होती 5. धावसंख्या झाले 5. एक षटक संपले आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 धावा निघालेले आहेत. थोडस आधा पट्टा असं म्हणावं लागेल मारलं चेंडू आणि सीमा रेषा पार जातोय. एक षटक संपले आणि 5 धावा दिलेत आणि की नवीन गोलंदाज करून पाहायचं. कारण यात टीमकडे धारणा असं आहे की गोलंदाज फलंदाज जबरदस्त यांची जी दहशत आहे चेंबूरमध्ये तो संघ श्रेयांश 11 हा संघ स्वर्गीय अमरनाथ पाटील क्रीडा संघावरती स्वर्गीय संताजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ सामन्याचं आयोजन केलं गेलं. गोवंडी स्पोर्ट्स सहा चेंडू संपले. एक षटक संपलं धावसंख्या झाली होती 5. विशाल पाटील तुम्ही त्वरित मॅच चालू ठेवायच्या पडेल. वेळ कमी असल्या कारणाने धन्यवाद सर. नाही सौरभ जबरदस्त गोलंदाजी केली या पहिल्या मॅच मध्ये. जबरदस्त प्रचंड वेगाने टाकतो गोलंदाज सौरभ. स्ट्राईक लावला तो तुषार. सौरभ सौरभ तुषार साहेब जबरदस्त चेंडू द्यायला होता. खरोखरच एक धाव करू शकत एक धाव संघाचं साऱ्यावरती पुढचा चेंडू सौरभचा प्रदीप साठी
जबरदस्त पुन्हा एकदा किती गोळी करतो Fortune event. बॅट्समॅन काय समजत Fortune event. त्याच्या ग्लोव्ज मध्ये आणि निर्धार चलू जातोय पंचांचा पुन्हा एकदा हात होतोय ते मागच्या मॅच मध्ये मॅचचा किती पटकावला होता तो बरोबर होतो घटना होतो थोडंसं अवघड त्यांना दिसते कारण एक सुंदर गोलंदाजी ज्यांच्याकडे आहे सुंदर फलंदाज त्यांच्याकडे आहे एक जबरदस्त भरीव धारणा संघाकडे असतो आहे आणि तोच संघ इथे क्वार्टर फायनल मध्ये घाटल्याच्या संघावर घातला पाहिजे संघावर वर्दवहात करताना पण थोडासा क्रिकेटमध्ये काही सांगतो शेवटच्या क्षणापर्यंत तुषार वैती आणि स्टेजवरती यायचं तुषार वैती जर कुठे असतील त्यांनी स्टेजवरती यायचं एक जबरदस्त मॅच बघायला भेटे खरोखरच मगाशी जी मॅच झाली सकाळ सुरू एक तशीच मॅच झाली होती सौरभ तुषार सांगे आणि पुन्हा एक मिस फील झाली खरोखरच एक रेअर चान्स होता पण चान्स जाऊ दिला क्रिकेटच्या मैदानात संधी असं म्हटलं की चार बरोबर बिस्किट सारखे असावे पुन्हा पुन्हा संधी संधी तुम्हाला भेटत नाही एकदा चार बरोबर बिस्किट दिलं उरलं तर तुम्हाला पुन्हा संधी भेटेल काही सांगू शकत नाही त्याचप्रमाणे इथं संधी जी असते संधी सोनं करण्याचं केलं पाहिजे सौरभ पुढचा चेंडू बॅट्समन नाव काय हर्षा एक खरोखरच पूर्णतः म्हणजे जखडून ठेवलंय फलंदाजाला एक जबरदस्त गोलंदाजी जी करतो ते श्रेयस इलेव्हन या संघाकडून फार संख्या होत होती मात्र 8 आणि काही मिळत षटक संपलं इथे 2 षटक संपले धाव संख्या होती ती मात्र 8 नवीन फलंदाज गेला तो कपिल ज्याच्यामध्ये मॅच फेकायची ताकद जबरदस्त शरीर असतो फलंदाज तशीच गरज तुम्हाला संघाला कारण धावसंख्या ते मात्र 8 आणि तुमचे गडी बाद झाले ते 3 खेळाडू बाद झाले असताना 2 षटकं संपली आणि 2 षटकामध्ये तुम्ही किती धावा निघताय ते पाहायचंय सगळे पार्टनर उभं रे सगळे पार्टनर तुझे राह बोललो नवीन गोलंदाज राहुल जोवरिया एक इनस्विंग आउटस्विंगचा जादूगर बनतो तोच राहुल जोवरिया धावसंख्या मात्र 8 षटक चालू होते तिसरं क्वार्टर फायनल सामना थोडंसं संत गतीने खेळताना घातला पाहिजे खेळाडू दोन दिवस चालणारा सामना राहुल जबरदस्त गोलंदाजी खरोखरच जबरदस्त गोलंदाजी घातला होतो संघाला काही समजत नाही जाऊ देतो किपरच्या ग्लोव्ज मध्ये एकामुखाने कसे निर्धाव चढून जात आहेत आणि सुंदर गोलंदाजी होती ती श्रेयांशी इलेव्हन संघाकडून 8 धावा मात्र झाले षटक तिसरं या टायमाला मात्र जातो तो 6 धावेसाठी षटकार जबरदस्त हर्षलने मागे षटकार स्वागत केलं राहुल जोडायचं आणि संघात डबल फिगर मध्ये धाव संख्या होती 6 धावसाठी धाव संख्या 14 धाव संख्या 14
पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिला चेंडू होतोय. आउटस्विंग चेंडू होते. बॅट्समॅनला काही समजत नाहीये. आणि असे बदल निश्चितच दोनदा पूर्ण होते. दोन धाव संख्या 16 धाव संख्येवरती शक्य झाली की 16 थोडासा संत गतीने असं म्हणावं लागेल. अखेर चालू असताना राहुल आणि हा सुंदर छेड खरोखर जबरदस्त झेल घेतला. पॉईंटच्या वर मारण्याचा प्रयत्न पॉईंट आणि कव्हरच्या वर मारण्याचा प्रयत्न पण असं त्याला सुंदर झेल घेतला गेला तिकडे आणि गडी बनवतोय आणि एक धक्का भेटतोय घातला पाहिजे संघाला. तुषारने सुंदर झेल घेतला तिथे. विशाल पांचाळ. आता विशाल पांचाळला रंदाच मारावा लागेल कारण धाव संख्येत मात्र 16 आणि समोर आहे तो जोगाडी. हो जबरदस्त गोलंदाज पुन्हा एकदा कपिलला मात्र खालीच ठेवलेलं आहे. नॉन स्ट्रायकरला ठेवलेलं आहे आणि षटक समजा येते. 3 षटकं संपली. धाव संख्या होत आहे ती मात्र 16. एक तर्फे सामना असं म्हणावं लागेल पण अजून घातला भाऊची सुद्धा गोलंदाजी आहेच पण 16 धाव होत्या 3 षटकामध्ये आणि शेवटचं षटक नवीन गोलंदाज दीपू समोर कपिल. कपिलला आपल्या साजेसप्रमाणे खेळावं लागेल कारण धाव संख्या देखील 16. कपिल दीपू साहेब हो स्लोअर चेंडू होता ती कपिलला काही समजत नाहीये कारण सुंदर गोलंदाजी करतायत ते श्रेयांचे गोलंदाज. धाव संख्या होती मात्र 16. दीपो कपिल साहेब आणि गडी बाद. वाईट बोलतो इशारा. धन्यवाद पंच विशाल पाटील सर. एक धावसंख्या होती 17. संदीप नवीन फलंदाज संदीप. गेले मात्र 17. शेवटचं काय चेंडू बाकी आहे षटकातले. सुंदर चेंडू खरं सुंदर झेल घेतला आपल्याच फॉलोमध्ये आणि हॅट्रिकचा चान्स दीपूसाठी आलेला आहे. एक सुवर्ण संधी. अजिंक्य दीपूसाठी हॅट्रिकचा चान्स. त्याच हॅट्रिक होते का दीपू. विशाल स्ट्राईकला तो विशाल.
एक 6 एक धाव आपल्या खात्यावर एक धावून संघ बसला 11 धाव संख्येवरती एक संघ दिलं 18 पूर्णतः संत गतीने खेळ म्हणावा लागला आता काटला बॉच कडून कारण जी अपेक्षा होती क्वार्टर फायनल मध्ये आणि 2 धावा भेटा डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा संघ बसवतो 20 धावा संख्येवरती शेवटचे काही चेंडू बाकी 2 चेंडू बाकी असतात अजिंक्य अरे मॅच केल्यानंतर काम असतो ओव्हर ऍक्टिंग झालेली आहे काही असू द्या हॅट्रिक झाली पण ओव्हर ऍक्टिंग झालेली आहे आणि शेवटचा चेंडू बाकी या सामन्यातला समोर लक्ष अजूनपर्यंत 20 धावा केलेले शेवटचा चेंडू बाकी लवकरात लवकर पाठवायचा बॅट्समॅनला गणेश कॅच आणि हा जातोय मला वाटतं नाही झेल सोडलेला इथं एक साव तिथं एक धावेला संघ पोचवतो 21 धाव संख्येवरती बावीस धावांचं लक्ष समोर 24 चेंडू 22 धावा 24 चेंडू मध्ये 22 धावा करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी श्रेयांश 11 या संघाला आणि स्वर्गीय संताजी गायकवाड यांच्या स्मरणार्थ सामन्याचं आयोजन केलं गेलं विशेष सहकार्य म्हणजे निमेशभाई भोसले अनुशक्ती नगर विधानसभा संघटक त्याचबरोबर दादा पाटील नवीन चेंडू द्यायचे प्रसाद जाधव त्याचबरोबर गोवंडी स्पोर्टचे सर्व खेळाडू आणि एक उत्कृष्ट खेळपट्टी बनवली गेली कारण गेल्या हप्ताभरापासून जे काम चालू होतं त्याचं आपण इथं प्रात्यक्षिक बघतोय एक स्वर्गीय अमरनाथ पाटील क्रीडा संकुलावरती खरोखरच सर्वांचं असं त्याचबरोबर इथं दादू पाटील अशोकबाई यांचं इथं आगमन झालेलं आहे गोवंडी स्पोर्टच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे आणि ह्याच्या पुढे जो सामना होणार आहे एक वेळा कीर्तनबाई यांचं इथं आगमन झालेलं आहे गोवंडी स्पोर्टच्या वतीने हार्दिक 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 स्वागत त्यांचा एक वेळा हॉली क्रॉस हा संघ सेमी फायनल मध्ये पोहोचला होतो कुठला संघ आमच्याशी दोनात करणार त्याची तो वाट बघतोय खरं पूर्ण नजर देऊन त्यांच्यावरती आहेत ते एक वेळा हॉली क्रॉसचे खेळाडू एक मला वाटतं जबरदस्त सामना बघायला भेटेल कारण 24 धावांचं लक्ष 22 चेंडू मध्ये 22 धावा करायचे 24 चेंडू मध्ये 22 धावा संताजीबाई गायकवाड यांच्या स्मरणार्थ गोवंडी स्पोर्टच्या वतीने सामन्याचं आयोजन पूर्णताजी दारबदल जी होती ती निमेशभाई भोसले अनुशक्ती नगर विधानसभा संघटक यांनी घेतलेली आणि त्याचं
त्याचबरोबर ते सहकार्य केलं गेलं नयन शंकर पाटील, त्याचबरोबर प्रसाद जाधव, इम्रान भाई या सर्वांनी, त्याचबरोबर राहुल शेवाळे शिवसेना खासदार, कामिनी राहुल शेवाळे शिवसेना माजी नगरसेविका, मंगेश सातनकर विभाग प्रमुख, उमेश करकरे शिवसेना शाखा प्रमुख या सर्वांचं आम्ही स्वागत करतो. स्ट्राईक केलेला आहे तो जोगरे आणि ओपनिंग बॅट्समॅन प्रशांत, जबरदस्त खेळ केली होती प्रशांत यांनी 50 धावावरती 50 धाव केले होते आणि महादेवाचा किताब पटकावला होता तो प्रशांत यांनी. फक्त आता मात्र तेवढी गरज नाहीये. एक दुर्वेश बोलतो, दुर्वेश समोर आता जोगडे नाव टाकलं. प्रशांतच्या 22 धावांचा 24 चेंडूमध्ये 22 धावा. आतापर्यंत ते 11 स्कोर कमीत कमी स्कोर म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत सामने खेळले गेले 40, 45, 72, 69 अशी धावा खेळल्या गेल्या आणि 84 काही सामने झाले बघायला भेटले. याच्या पहिला सुद्धा सामना झाला तो 84 गेला झाला आणि समोर येतो जोगडे आणि नाव टाकलं प्रशांत गोलंदाज दुर्वेश. पृथ्वी पहिला चेंडू दुर्वेशाचा जोगडेसाठी. हो आणि या पहिल्या चेंडूवरती खातं खोले 4 धावेने आपलं रिवर्स अटेंड केला आणि 4 धावेने तर मी याच्या पहिल्या सामन्यामध्ये 0वरती आउट झाला होता जोगडे आणि पहिल्या चेंडूवरती चौकार स्वागत केलं दुर्वेशाचं जोगड्याने. दुर्वेश जोहऱ्यासाठी आणि पुन्हा एकदा चौकार. 2 चेंडूवरती 2 चौकाराने स्वागत केलं. मला वाटतं पहिल्या षटकामध्ये मॅच संपण्यासाठी आलेली जोगाडी, कारण लक्षात मात्र 22 धावांचं महत्वाचं 22 धावांचं त्या धाव सगळ्या 2 चेंडूवरती रिव्हर्स मारला आणि 2 चौकार मारतोय, स्वागत करतोय. क्षेत्ररक्षण मात्र काही बदल होत नाहीये. दुर्वेश पुढचा चेंडू दगड मारा करतोय आणि 2 धावा टिकल्या झोन मध्ये. आता चेंडू 2 धावे संघाची डबल फिगर मध्ये धाव संख्या होती 10. आता मात्र 12 धावांचं लक्ष. 3 चेंडू आणि 12 धावा. एकविरा हॉलीक्रॉसचा कर्णधार इथं नाणेफेकीसाठी यायचंय. एकविरा हॉलीक्रॉसचा कर्णधार याने नाणेफेकीसाठी इथं यायचंय. नरेश यांनी इथे यायचंय. 3 गोल जबरदस्त गोलंदाजी, खरोखरच एक जबरदस्त गोलंदाजी. एक म्हणजे हा मला तो दाखवून दिला तुम्ही शेर आहेत आणि हम भी शेर ज्यादा उचलबाद हम ठेव देंगे अशी गोलंदाजी केली. गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी करतोय तो म्हणजे खरोखरच एक शेरला 6 शेर भेटतात त्याचप्रमाणे एक सुंदर गोलंदाजी. कारण लक्ष मात्र 22 धावांचं आहे आणि समोर शेर होता. कारण 2 रिव्हर्स मारले होते, एक सिंगल 2 डिक्लेअर झोन मध्ये गेला होता. एक खरोखरच गोलंदाजी सुंदर अशी करावी लागली. लक्ष मात्र 22 धावांचं आहे. आता मात्र 12 धावांचं लक्ष. हॉलीक्रॉसच्या कर्णधाराने इथं नाणेफेकीसाठी यायचं आहे. हॉलीक्रॉसचा कर्णधार नरेश. जर उशीर झाला तर 2 षटकांची सामने खेळण्यात येणार आहे, लक्षात असू द्या. कीर्तन वैशेक यांनी इथं तळून मध्ये यायचंय.
खानबाई शेख याने मध्ये यायचंय एक आता मात्र कमबॅक करतो गोलंदाज 5 चेंडू झाले पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा निघाल्या होत्या आणि एक सुंदर गोलंदाजी म्हणायला लागला 3 चेंडू मात्र कमबॅक केलेलं गोलंदाजाने 10 धावा दिलेल्या आहेत आणि 12 धावांचं रक्षण अपघात आहे. धावांचं लक्ष गणेश 12 धावांचं लक्ष मात्र स्ट्राईक येतो प्रशांत सुधीर गणेश गणेश राऊंडवर मारा करतोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावे सगळं बसतो 12 वरती 10 धावांचं मात्र लक्ष एकविरा होळी क्रॉसचा करण्यात आणि ते यायचे नाणेफेकीसाठी तेव्हा हा सामना जवळजवळ संपत्तीत आल्यासारखं झालेलं आहे तर 10 धावांचं लक्ष अजून 2 षटक बाकी असताना गणेश राऊंड विकेट प्रशांतसाठी आणि गरीबाज खरोखरच 2 गडी बाद कापी यश भेटले ते घातल्या पाहिजे संघाला आमचं नेट थोडी नाही नेट आमचं नाही हा आयडिया नाही आपलं फक्त लाईव्हच आहे का नाही कृपया मॅच त्वरित चालू करायची आहे ट्रू नेटच्या 10 धावा मात्र आहेत हां आपलं फक्त एक कॅमेरा सेटअप आहे एक धाव बाईचे बॅटकट धन्यवाद बाईचा इशारा एक धावने सगळ्यात बसून 13 धावसंख्या
आणि षटकाराने स्वागत केलं. जबरदस्त षट 6 धावेने संघ पोचतो आता मात्र 19 धावसंख्येवरती. 4 धावांचं मात्र लक्ष. 4 2 चेंडू बाकी 4 धाव्यात हा सामना जिंकण्यासाठी क्वार्टर फायनल सामना. एक वेळा हॉलिक्रॉपचा कर्णधार येते. याचं नाणेफेकीसाठी 3 धावांचं लक्ष असताना मात्र श्रेयांशी संघाला यश मिळवते 20. 2 धावांचं लक्ष मात्र शेअर चेंडू बाकी लास्ट गो. त्या चेंडूमध्ये 2 धावा. आणि एक गडी पार होतो. 2 धावांचं लक्ष मात्र षटक संधीला येते. एक वेळा हॉलिक्रॉपचा कर्णधाराने इथे येतो. नाणेफेकीसाठी आज सामना बहुत जवळ संपत आलेला कारण 2 धावांचं माफक लक्ष आहे. Hi guys. आणि पहिला सेमीफायनल सामना लगेचच चालू होणार आहे. एक वेळा हॉलिक्रॉसचा संघ सकाळी सेमीफायनल मध्ये गेले असताना आणि हा सामना 28 सामना झालेला आहे. एक धावांचं मात्र लक्ष आणि श्रेयांश 11 दुसरा संघ जाणारा सेमीफायनल मध्ये तो म्हणजे श्रेयांश 11 आणि ज्याचा कर्णधार येते नाणेफेकीसाठी यायचं. श्रेयांश 11च्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी येते यायचं. 21 धावांचं लक्ष मात्र श्रेयांश 11 वर्सेस एक वेळा हॉलिक्रॉस यांच्यामध्ये सामना होणार आहे. सन्मान दिला चेंडूला कारण एक धाव जरी हवं असली तरी पण एक जबरदस्त पेट केलंय आणि ह्या 2 धावा टिकल्या सामना जिंकला श्रेयांश 11 संघाने. श्रेयांश 11 कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आणि हॉलिक्रॉस एक वेळा हॉलिक्रॉसचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं. पहिल्याच सेमीफायनलचा सामना दीपू आपल्या दीपू मॅनेजरचा किताब दीपू घेऊन जातो.